लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी आता अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने दिली. हो लाडक्या बहिणींनो, बघा गेल्या काही दिवसांपूर्वी तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 21वा हप्ता जमा झाला. त्यानंतर 22वा हप्ता पण जमा झाला. परंतु बघा सरकारने सांगितल्यानुसार 3 हप्ते तुम्हाला मिळणार होते. परंतु बघा तुम्हाला फक्त 2च हप्ते भेटलेले आहेत आणि तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये काही दिवसापूर्वी जमा झाले. आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि बहिणींनो तुम्हाला पुन्हा आज या ठिकाणी खुशखबर देण्यामध्ये आली. बघा मे महिन्याचा देखील 23वा हप्ता आता बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय सरकारच्या वतीने जारी करण्यामध्ये आला. बहिणींनो तुम्हाला अतिशय महत्त्वाची बातमी आली. राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी जी का सरकारने दिली बघा ती म्हणजे की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21वा हप्ता 1500 रुपये दिले. एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता देखील 1500 रुपये दिले. 3000 रुपये तुम्हाला भेटले. परंतु मे महिन्याचा 23वा हप्ता मात्र तुम्हाला भेटला नव्हता. तो देखील सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यामध्ये येत आहे. हो लाडक्या बहिणींनो, बघा अख्ख्या मार्च महिना संपला, एप्रिल महिना देखील संपला आणि या ठिकाणी मे महिना देखील संपत आलेला आहे. तरीही मे महिन्याच्या 23व्या हप्त्याचे पैशांचे वितरण झाले नव्हते आणि खात्यामध्ये पैसे आले नव्हते. आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं की बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करण्यामध्ये येत आहे. याबद्दल लाडक्या बहिणींमध्ये मोठा गैरसमज पसरला होता. बघा बऱ्याच बहिणींना असं वाटू लागलं होतं 2 हप्ते तर मिळाले, परंतु आता मे महिन्यापासून ही योजना बंद होती की काय, तर तसं अजिबात होणार नाही. बहिणींनो बघा सरकारने शब्द दिला आहे की बहिणींच्या खात्यामध्ये लवकरात लवकर म्हणजे की बघा या ठिकाणी यादीनुसारच या ठिकाणी वितरण होणार. आज या ठिकाणी यादीमध्ये जर काय तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून 100% तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. बघा मागे लवकर हप्ते जमा झाले नव्हते म्हणून बऱ्याच बहिणी प्रचंड नाराज झाल्या होत्या. त्यामुळे आता बहिणींना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांमध्ये डायरेक्टली वितरण होत आहे. तर मग बहिणींनो आता सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न आहे. बघा वितरण तर होणार, परंतु कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा होणार आणि कोणत्या बहिणीच्या खात्यामध्ये लाभ जमा होणार नाही हे अतिशय महत्त्वाचं आहे. बघा तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर सरकारने सांगितल्यानुसार तुम्हाला मे महिन्याचा सुद्धा या ठिकाणी हप्ता जमा केला जाणार. परंतु बहिणींनो एक अडचण निर्माण करण्यामध्ये आली आहे सरकारने. बघा ती म्हणजे की आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच वेळी वितरण होणार नाही. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे 12 जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यामध्ये आले आहे. बघा आता या ठिकाणी 12 जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यामध्ये आल्यामुळे आता या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण होणार. परंतु आज फक्त 12 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येत आहे. आता या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. बघा पहिला गट या ठिकाणी आज सरकारने सांगितला तो म्हणजे की 12 जिल्ह्यांचा. या 12 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण प्रक्रिया राबविण्यामध्ये येत आहे आणि या 12 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे. अगदी काहीच मिनिटांमध्ये आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. फक्त 2 मिनिटं व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण की अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या वतीने आता जारी करण्यामध्ये आली. तर लाडक्या बहिणींनो तुमची जी काय नाराजी होती बघा आणि मनामधील गैरसमज होता ते दूर करण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. मे महिन्याच्या 23व्या हप्त्याबद्दलची सर्वात मोठी आणि अधिकृत अपडेट या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, लाडकी बहीण योजनेची संपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या आदितीताई तटकरे, महिला बालविकास मंत्री मॅडम बघा यांच्या माध्यमातून 23व्या हप्त्याबाबत एक नवीन आणि महत्त्वाचं वेळापत्रक समोर आलं जे तुम्हाला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे.
हो बहिणीनो, बघा हे वेळापत्रक अतिशय महत्त्वाचं आहे. तर मग लाडक्या बहिणीनो, सरकारकडून मार्च आणि एप्रिलच्या पैशांसाठी 7,200 कोटी रुपयांचा निधी बँकाकडे वर्ग करण्यामध्ये आलेला होता, ज्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा झाला. परंतु बघा आजपासून बहिणींना लाभ मिळणार आणि 12 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आली. बघा मे महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळत आहे बहिणींनो. बघा 4 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे 3,000 रुपये आणि गॅसचे 2,500 रुपये खाडाखड जमा झाले. पण आता मे महिन्याचा 23वा हप्ता मात्र तांत्रिक कारणामुळे आणि नवीन पडताळणीमुळे रोखून धरण्यामध्ये आल्याचं पाहायला मिळत होतं. यामुळेच तुमच्या खात्यामध्ये अजून मे महिन्याचे 1,500 रुपये आलेले नाही. तर मग ते कधी येणार त्याची तारीख सरकारने जारी केली. हो लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि आजच्या ठिकाणी वितरण सुद्धा करण्यामध्ये येत आहे. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी बहिणीचा मोबाईल वाजणार की त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेचे क्रेडिट झालेले आहे. बघा आता जे तुम्ही वाट पाहता त्या मे महिन्याच्या 23व्या हप्त्यासाठी सरकारने काही अत्यंत कडक आणि नवीन नियम लागू केलेले आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जे शेतकरी कुटुंब किंवा लाडक्या बहिणी या नवीन नियमामध्ये आणि पात्रता निकषांमध्ये तंतोतंत बसतील त्यांच्याच खात्यामध्ये मे महिन्याचा 23वा हप्ता सोडला जाणार आहे. आणि जे या नियमामध्ये बसणार नाही त्यांना बँकेच्या मेसेजची वाट पाहून देखील उपयोग होणार नाही. कारण की शेतकरी बांधवांनो, बघा सरकारचा नियम अतिशय कडक आहे, त्या नियमामध्ये बसणं अतिशय गरजेचं आहे. बघा या ठिकाणी सरकारने सांगितल्यानुसार बहिणींनो, तुम्ही या ठिकाणी या नियमामध्ये असायला पाहिजे. आता जर तुम्ही शेतकरी बहिणी देखील असाल तरी पण या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी योजना किंवा या ठिकाणी लाडकी बहीण योजना दोन्हीपैकी तुम्हाला एका योजनेचा लाभ मिळणार जर तुम्ही शेतकरी असाल. बघा आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि मे महिन्याच्या 23व्या हप्त्यासाठी लावण्यात आलेले नियम पाहिले तर पहिला नियम उत्पन्नाच्या बाबत आहे. 2026 या सालामध्ये जर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर गेले असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, लक्षामध्ये ठेवा. तसेच तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी पण नसायला पाहिजे, तुमचं वय 65 वर्षाच्या वर पण नसायला पाहिजे. बघा तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीला लागलेले व्यक्ती नसावे. तुमच्या कुटुंबामध्ये जर असेल तर अडचणी नक्कीच येणार, कारण सरकारच्या माध्यमातून 23व्या हप्त्यासाठी कडक नियम आता लावण्यामध्ये आले. आणि या ठिकाणी बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आज निधी जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून शिक्कामोर्तब आता करण्यामध्ये आला आहे. आणि बहिणींसाठी आनंदाची बातमी आली असं म्हणायला आता काहीच हरकत पडणार नाही. बघा या 4 प्रमुख पात्रता अटींशिवाय मुख्यमंत्री साहेबांनी अजून एक मोठी अट घातली आहे, ती म्हणजे तुमच्या बँक खात्याची KYC आणि आधार लिंकिंग. बघा ज्या लाडक्या बहिणीला 21वा हप्ता 22वा हप्ता मिळाला पण 23वा हप्ता मात्र मिळाला नाही, त्यांनी तातडीने आपल्या बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड लिंक आहे का याची खात्री करून घ्या. बघा अन्यथा तुमच्या मे महिन्याचा हप्ता परत या ठिकाणी अडकू शकतो, रखडू शकतो. सरकारच्या माध्यमातून सूचना देण्यामध्ये आला, त्या सूचनांचे पालन करा. आणि बहिणींनो, तुम्हाला नक्कीच्या ठिकाणी आनंदाची बातमी आली असं देखील म्हणल्यावर आता आपल्याला काहीच हरकत पडणार नाही. सध्याच्या परिस्थितीला कडक या ठिकाणी काही ठिकाणी उन्हाळा आहे आणि काही ठिकाणी हवामानाच्या अंदाजानुसार पावसाचे आगमन सुद्धा झालेले आहे. बघा ग्रामीण भागामधील लाडक्या बहिणींना देखील या ठिकाणी लाभ मिळणार. पैशाची मोठी कमतरता या ठिकाणी अशा काळामध्ये आहे. ही गोष्ट राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा चांगलीच माहीत आहे. म्हणूनच गरजू आणि खऱ्या लाभार्थी बहिणींवर अजिबात या ठिकाणी अन्याय होणार नाही. आणि बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा निधी मंजूर करण्यामध्ये आला, परंतु तांत्रिक अडचणीमुळे थोडासा उशीर लागला. परंतु बहिणींनो, आता अजिबात काळजी करायची नाही. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे यादी आता जारी करण्यामध्ये आली. बहिणींनो, बघा आता आपण सुस्थिर पद्धतीने त्या प्रमुख जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, ज्या जिल्ह्यामध्ये मे महिन्याचा 23व्या हप्त्याची तपासणी आणि मंजुरीची प्रक्रिया सर्वात आधी सुरू झाली आहे. बघा जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर बघा तांत्रिक त्रुटी दूर होताच तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये DBTच्या माध्यमातून जमा केले जातील.
त्यामुळे महिलांनी घाबरून जाण्याची कसली या ठिकाणी गरज नाही. बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, जिल्ह्यांच्या यादीचा जर आपण विचार केला तर बघा, सर्वात पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की पुणे जिल्हा. हो, या पुणे जिल्ह्यामध्ये पण सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येत आहे. त्यानंतर मुंबई शहर आहे, त्यानंतर मुंबईचं उपनगर आहे, त्यानंतर अमरावती जिल्हा आहे. बघा, आता जर अमरावती जिल्ह्यामधून जर बहिणी तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आली. त्यानंतर अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ या भागामधील बघा, या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी पुन्हा एकदा केली जात आहे. ज्या बहिणींचे बँक खाते आधारशी लिंक आहे त्यांची यादी बँकाकडून अंतिम केली जात असून मंजुरी मिळताच या जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये 23वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, तसेच हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, गडचिरोली बघा, या जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींचे देखील मे महिन्याच्या हप्त्याची प्रक्रिया लवकरच या ठिकाणी संपणार आहे. या जिल्ह्यामध्ये प्रमुख बँकांना शासनाकडून नवीन मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असून लाभार्थ्यांच्या खात्याची संपूर्ण खात्री करूनच पुढील निधी वर्ग केला जाईल, जेणेकरून मागील हप्त्यासारखा कोणताही तांत्रिक गोंधळ होणार नाही आणि लाडक्या बहिणींना दिलासादायक बातमी आजची म्हणावी लागेल. आता फक्त शेवटचा 1 मिनिट लक्षपूर्वक बघा, कारण की अतिशय महत्त्वाचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री आणि आदित्यताई तटकरे मॅडम यांनी दिलेला शब्द आता पाळला आहे. आणि बहिणींनो, तुम्हाला 21वा आणि 22वा हप्ता जर भेटला असेल तर अजिबात काळजी करू नका. तुमच्या खात्यामध्ये हप्ते या ठिकाणी खडाखड जमा करण्यामध्ये येणार आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं, एक पण बहीण आता वंचित राहणार नाही आणि खात्रीशीर बहिणींच्या खात्यामध्ये निधी जमवणार. आता बहिणींनो, एक विनंती आहे, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असताल, पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबत लाईक करा, बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की इतर लाडकी बहीण योजनेच्या देखील महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविल्या जात्यान. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.